नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रब्बीचं जे अनुदान आहे जे की मंजूर झालेलं आहे 11,000 कोटी रुपये, तर ते वितरण झालेलं आहे। काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ते जमाही झालेलं आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी वितरण झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये, कारण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे, काहींना कमी जमा झालेली आहे, काहींना जसे की मंजूर करण्यात आलेले आहे त्या प्रमाणात झालेली आहे। तर शेतकरी बांधव विचारतात आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र आहे आणि त्या शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,97,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 2,97,000 शेतकरी बांधवांना 341 कोटी 28 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा देखील झालेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6,88,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 6,88,000 शेतकरी बांधवांना 608 कोटी 95 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 7,37,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि 708 कोटी रुपयांचा निधी हा बीड जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण 6,21,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि 461 कोटी 51 लाख रुपयांचा निधी हा जालना जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,06,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 5,06,000 शेतकरी बांधवांना 577 कोटी 54 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 5,19,000 शेतकरी बांधव रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि त्यांना 565 कोटी 58 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा येतो परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 4,39,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या शेतकरी बांधवांना एकूण 495 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर एकंदरीत आपण जर पाहिलं, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, परभणी या संपूर्ण जिल्ह्यांचा जर विचार केला तर एकंदरीत या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 4,486 कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, उर्वरित जी जिल्हे आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये 2,34,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 2,34,000 शेतकरी बांधवांना एकूण 282 कोटी 31,000 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार आई गाण्या मी काय केलं? का मग दातार गाडी ती ग, मी पप्पा चालले होते, मी तोंड आवाज सुद्धा काढला नाही ना हसायला ही बाई। पाहिलं पप्पा? दातार गाडी तुझी ती येस नाही ऐढाय तिकडं ढळले म्हणजे तांदूळचे ढळले म्हणतील डायरेक्ट। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यांचा विचार केला तर विदर्भातील वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 2,34,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 2,34,000 शेतकरी बांधवांना एकूण 282 कोटी 31 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 7,82,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 7,82,000 शेतकरी बांधवांना एकूण 652 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये 1,61,000 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 1,61,000 शेतकरी बांधवांना एकूण 99 कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 43,291 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या 43,291 शेतकरी बांधवांना 10 कोटी 88 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 53,000 शेतकरी बांधव रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 53,000 शेतकरी बांधवांना एकूण 23 कोटी 34 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 5,23,345 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत
आणि या 5,23,345 शेतकरी बांधवांना 15 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये 2,24,915 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या 2,24,915 शेतकरी बांधवांना 186,90,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 2,96,718 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या शेतकरी बांधवांना 275,375,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 27,302 शेतकरी बांधव रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 27,302 शेतकरी बांधवांना जवळपास 9,04,00,000 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 6,755 शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि या 6,755 शेतकरी बांधवांना 2,56,00,000 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1,25,603 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या 1,25,603 शेतकरी बांधवांना 110,30,00,000 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या संपूर्ण विदर्भातील जिल्हे असतील, पूर्व विदर्भातील असतील, संपूर्ण जिल्हे जे आहे तर या जिल्ह्यांमध्ये एकूण 2,264 कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे आणि त्या अगोदर आपण जे मराठवाड्यातील जिल्हे पाहिले त्यामध्ये 7,000 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झालेली आहे। एकूण जर आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 7,000 कोटी रुपयांची रक्कम ही जमा झालेली आहे। आता मित्रांनो, ज्यांना ही रक्कम जमा झालेली नाही, काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली, परंतु काही शेतकरी बांधवांचा असाही प्रश्न आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही, तर तेही शेतकरी बांधवांना 2 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये रब्बीचं जे अनुदान आहे, जे की वाटप झालेलं आहे, तर ते जमा होणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास 11,000 कोटी रुपयांचं पॅकेज हे रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे। 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान जमा होत आहे आणि प्रति हेक्टरी 10,000 रुपये असंही ते जमा होत आहे। परंतु शेतकरी बांधवांना जे पैसे जमा झालेले आहे ते प्रति हेक्टरी 10,000 रुपये जमा न होता जेवढं त्या शेतकरी बांधवांचं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे, तर त्या बाधित क्षेत्राचीच नुकसान भरपाई किंवा रब्बीचं अनुदान हे त्यांच्या बँक खात्यात जमा झालं आहे। उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर 1 हेक्टरचे जर तुम्हाला 10,000 रुपये घोषित करण्यात आलेले आहे, परंतु त्या 1 हेक्टरमध्ये तुमचं बाधित क्षेत्र 60% आहे, तर त्या 60%चेच पैसे तुम्हाला मिळालेले आहेत। उर्वरित जे 40% आहे ते वजा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच सांगण्यात आलेलं आहे किंवा मग ज्यावेळेस घोषणा केल्या त्यावेळेस सांगण्यात आलं प्रति हेक्टरी 10,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार, परंतु ज्यावेळेस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं त्यावेळेस बाधित क्षेत्र त्यामध्ये धरण्यात आलं। 1 हेक्टरमध्ये जर बाधित क्षेत्र 50%, 60% झालेलं असेल, बाधित क्षेत्र 60% दाखवलं असेल किंवा 50% दाखवलं असेल, तर तेवढेच पैसे तुम्हाला मिळालेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधव जो प्रश्न विचारताय की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले परंतु रक्कम खूप कमी जमा झाली, याचं कारण हे आहे की तुमचं जेवढं बाधित क्षेत्र आहे तेवढीच रक्कम तुम्हाला मिळालेली आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।